दादू आहेत. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने, गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु चेंडू थांबलाय आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. दादू एक वेगवान गोलंदाज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज विनीत माळी, मॅन फ्रॉम मानकोली, भिवंडीचा स्टार खेळाडू. भिवंडीची स्टार कास्ट या टीम मध्ये आहे. बॅट्समन बीट, कीपर बीट झालेत आणि एकदम मिठ्या चेंडूवरती पंचांचा इशारा 22चा येतोय. सादिक राजापूरकर सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सनी भोईर सर आहेत. हे 2 नामवंत पंच. थर्ड अंपायर तिसरे पंच महेंद्र भवर सर. जेपी पॅनलचे हे नामवंत पंच आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील खूप चांगली पंचांची कामगिरी नेहमीच आपण पाहिली आहे. विजेंद्र पाटील साठी हा चेंडू आपण पाहिला आणि यस फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. दादूने विकेट मिळवून दिली आहे, कारण की दादूने पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता दादूच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट देखील मिळवली आहे. पहिला धक्का लागलाय JP11 भिवंडी या टीमला. विजेंद्र पाटील बॅक टू द पवेलियन. बॅट्समन करेश म्हात्रे येत आहेत. मॅन फ्रॉम भादवड भिवंडी. भिवंडीची संपूर्ण स्टारकास्ट आहे. प्रत्येक गावातून एक एक खेळाडू निवडलेला आहे. जयेश पाटील यांनी, जयेश पाटील पुरस्कर्ते संघ नायक देखील आहेत. करेशने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. दादू पुन्हा एकदा. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. धावसंख्या 9. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शहर अध्यक्ष चषक आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट. हाफ ट्रॅकर आणि चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगला. हुक करण्याचा प्रयत्न होता. एकदा तर कंप्लीट केली आहे. पंचांचा इशारा आय थिंक येत नाहीये, याचाच अर्थ बॅटकट असावी आणि मिळते एक धाव चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. JP11 भिवंडी विपक्ष सामर्थ्य 11 AB सामर्थ्य 11 मालेगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. 2 संघ आमने सामने आहेत. नेक्स्ट मॅच असेल भांडूप स्ट्रायकर्स आणि त्यांना फाईट करेल श्रीतेज 11 सरोली पुणे. या 2 टीम मध्ये चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचा आहे. दादूने कमबॅक केलंय. यादीच्या मॅच मध्ये मांडा टीम समोर 25 धावेंचं षटक हाताळलं होतं आणि या सामन्यामध्ये अवघ्या 10 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये तेजस इनफॉर्म गोलंदाज आहे, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 16 धावा खर्च केल्या होत्या तेजसने आणि 3 विकेट घेतले होते. करिश म्हात्रे स्ट्रायकिंगला फलंदाज. सोडून चेंडूला आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. 22च्या स्वरूपात एकदा मिळते या चेंडूवरती. रिव्ह्यू आहे सर्व गोष्टींसाठी. फक्त एकच रिव्ह्यू मिळणार आहे. प्रत्येक इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू असणार आहे. बॅटकट
सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे, कारण की LBW फलंदाज बाद नाहीये या स्पर्धेमध्ये. 1 for the ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे डीप मध्ये. फिल्डर क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर. हा झेल पकडलाय लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. जानिश शेखने फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा धक्का. विनीत माळी बॅक टू द पवेलियन. दीपू माळी येत आहेत. दीपू माळी आणि करिश म्हात्रे ही जोडी AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण की पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे आणि तो देखील मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे क्वालिफाय होण्यासाठी, कारण की पहिला सामना तब्बल 17 चेंडू राखून जिंकलाय JP 11 भिवंडी या टीमने. दीपू माळी आणि करिश म्हात्रेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. गोलंदाज तेजस विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. वेगवान चेंडू आणि वेगाने उत्तर दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मानकोली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज तेजस येत आहे चेंडूवरती. उचलतील तोपर्यंत एकदा मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागते आणि स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू फील्ड करतोय आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. मालेगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे. भरपूर दूरवरचं अंतर कापून आलाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळतायत. नक्कीच डीप मधून स्वतः गोलंदाज जात आहेत ते म्हणजेच तेजस चेंडूवरती आणि मिळतील धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये JP 11 भिवंडी या टीमने, कारण की त्यांना माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 55 ते 60 धावा बनवावे लागतील, कारण की समोर AB सामर्थ्य 11 मालेगाव संघ आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. फक्त क्वालिफाईंग मॅच 4 ओव्हरची असणार आहे. नाही, सामना 5 षटकांचा. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. फक्त क्वार्टर फायनल 4 ओव्हरचे असणार आहे. लीग मधील सर्व सामने 5-5 षटकांचे असतील. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जानी शेखने याआधी अप्रतिम झेल पकडला होता आणि हा सहज सोपा झेल सोडलाय. करिश म्हात्रेला मिळते जीवनदान आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करणाऱ्या JP 11 भिवंडी या टीमची. 21.
दादू बोरसे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. सेकंड स्पेल मध्ये ज्याने पहिले षटक हाताळले 10 धावा खर्च केल्या होत्या. स्ट्रेट राऊंड दी ग्राउंड हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जानी येथील चेंडूवरती. नक्कीच पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच बॅक टू द बॉलर येतोय ओव्हर द बॉलर हेड आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 22 धावा. दीपू माळीने षटकारने सुरुवात केली आहे त्याच्या इनिंगची. प्रचंड वेग आहे. वेगवान चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 22 धावा. 5 षटकांचा सामना आहे. AB सामर्थ्य 11 मालेगाव आणि JP 11 भिवंडी या दोन टीम मध्ये. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल सुरू आहे. उद्यापासून 40+ थरार आपण अनुभवणार आहोत. 40+ तालुका अप आणि 40+ ओपन. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलंय. याही षटकामध्ये दादूने इम्प्रेस करतोय. या सेकंड स्पेल मध्ये पहिल्या मॅच मध्ये महागडी गोलंदाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हाफ ट्रॅकर टॉप एज चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. स्वतः विकेट किपर जात आहेत चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 25 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. विनीत माळी आणि विजेंद्र पाटील. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जाईल काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 29. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला. शांत ठेवला या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील JP 11 भिवंडी संघ थोडासा बॅकफुटवरती येतोय कारण की अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये. या 3 षटकांमध्ये अवघ्या 29 बनवलेत. 2 षटकं हाताळली गोलंदाज दादूने आणि 18 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील मिळवली आपल्या टीमसाठी. इकॉनॉमिकल गोलंदाजी या सामन्यामध्ये केली. शेखर काशी देत आहेत. करिश म्हात्रे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू प्रचंड वेग आपण पाहिलाय आणि पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. शेखर काशीद. धावसंख्या 29 आहे. संघर्ष सुरू आहे. जे करिश म्हात्रेने पहिल्या मॅच मध्ये षटकारांचा पाऊस पडला होता तोच करिश म्हात्रेचा बल्ला या मॅच मध्ये शांत आहे. फॉलोथ्रू मध्ये पायाने हा चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याने तो मोह आवरलाय कारण की त्याला माहित होतं बॅकअप भरपूर लांब आहे. अगदी सीमारेषेच्या लगत नक्की क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 30.
30 धावा धावफलकावरती. दीपू माळी ऑन स्ट्राईक. बॅटची कडा होती, झेल घेण्याचा प्रयत्न, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता एस्टनच्या पाठीमागे. विकेट किपर मनसुब शाह होते आणि खऱ्या अर्थाने एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. जीवनदान मिळते दीपू माळीला, एकदा मिळते JP11 भिवंडी या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. शहर अध्यक्ष चषक आपण पाहतोय. BJP ग्रुप प्रेझेंट ही स्पर्धा. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमने, कारण की सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. फक्त बॅट कट सोडून नक्कीच रिव्ह्यू असणार आहे, तो देखील प्रत्येक इनिंगमध्ये एकच. वाईट बॉल आहे. वाईट +1. मिळतील चेंडूवरती पुन्हा 2 धावा. शेखर पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 40. या षटकामध्ये धावा येत आहेत. एक षटकार आलाय दीपू माळीच्या बॅटमधून, ज्याचा झेल सोडलाय. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. जयेश पाटील मोटिवेट करतायत. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा षटकार. आणि सलगचा येतोय हा तिसरा षटकार. काल देखील हे चित्रकरण आपण पाहिलं होतं. जेव्हा जेव्हा बॅट्समनचे झेल सोडले तेव्हा तेव्हा त्यांनी आक्रमक बॅटिंग केली आणि आज देखील झेल सोडला आणि त्यानंतर सलगचा आलाय हा तिसरा षटकार. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52. या षटकामध्ये आले तब्बल 23 धावा. महागडी गोलंदाजी शेखरने केली आहे. धावसंख्या 52. मनसुब शहा येत आहेत. अंतिम षटकामध्ये कमबॅक झालंय. बॅटची कडा आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलाय. ओव्हरथ्रो देखील झालाय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरी धाव देखील होईल का, परंतु थांबवलं दीपू माळीने, कारण की दीपूने यादीच्या षटकामध्ये सलग 3 षटकार लगावलेत. पावसाचं आगमन होत आहे. सकाळपासून पावसाची हजेरी आहे.
आणि पावसाळी क्रिकेटसाठी करण काळण हे पोषक वातावरण आहे. यस, पाऊस तर हवाच तरच मजा येते. अनिकेत मते इन ॲक्शन मध्ये असतील या पुढच्या मॅच मध्ये. करण धुळे जे आयोजक आहेत ते देखील इन ॲक्शन मध्ये असतील. फुल टॉस आणि सलगचा हा चौथा षटकार येतोय दीपू माळीच्या बॅट मधून. दीपू माळी सेट ऑन फायर. 6 षटकार येतील का? एक नवीन विक्रम होईल का या ग्राउंड वरती? कार्मेल शाळेचं हे मैदान, अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलावरती सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. कात्रप संघाचे देखील विशेष आभार. ऑन साइडला खेळतायत. पुल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरे धाव देखील पूर्ण होते आणि चेंडू सापडत नाहीये, परंतु फायनली चेंडू सापडलाय आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. समीर राऊत असतील, प्रवीण गीते असतील, यांचा देखील मी मनापासून आभार मानतो ज्यांनी हे मैदान खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. कुलगाव बदलापूर महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक आदरणीय रमेश जनार्दन सोलशे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष आणि त्यांच्याच नावाने ही शहर अध्यक्ष चषक आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 61. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑनसाइडला खेळतात. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 63. नक्कीच चांगली धावसंख्या बनवली. फायटिंग टोटल उभी केली आहे कारण की ॲडव्हान्टेज आहे. कारण की नेट रन रेट हा थोडासा जास्त आहे. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच खऱ्या अर्थाने 17 चेंडू राखून सामना जिंकला होता याच भिवंडी टीमने. जयेश पाटील यांच्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. JP11 भिवंडी या संघाने AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीम समोर 5 षटकांमध्ये बनवायचे धावा 64. चला, श्रीतेज 11 चरोली पुणे आणि भांडूप स्ट्रायकर या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. मालेगाव टीमला विनंती असेल AB सामर्थ्य 11 मालेगाव सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. 64 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये मालेगाव या टीमला.
हा सामना जिंकण्यासाठी. रोहित भालेराव आणि वैभव जाधव ही जोडी. रोहित भालेराव उर्फ किडनी या नावाने सुपरिचित. काल देखील ग्रामीण हाफ मधून त्यांचा संघ खेळला, खडे गोलवली हा संघ. आणि नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. खरं अर्थाने तेजस पाटील यांनी फार मोठा विश्वास त्यांच्यावरती दाखवला होता. ते डायगर गावचे उद्योजक आहेत. नेहमीच अनेक खुल्या गटातील स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ते आपल्या संघाला पुरस्कृत करत असतात. आमचे खऱ्या अर्थाने घारिवलीचे सुजित पाटील आणि तेजस पाटील हे दोन पुरस्कर्ते. बॅटची कडा, सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या चेंडूवरती हिमांशु पाटीलने विकेट मिळवली आणि गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद. किडनी झाले पहिल्या चेंडूवरती फेल. रोहित भालेराव बॅक टू द पवेलियन. श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण की भांडूप स्ट्रायकर्स या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल आपण टॉस साठी या. आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असेल. हिमांशु पाटील, प्रचंड वेग आहे हिमांशु पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता. हिमांशु पाटीलने पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं हाताळली होती. अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता त्याने प्राप्त केली होती. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केला आहे. पुन्हा एकदा शांत ठेवलाय याही चेंडूवरती. नक्कीच बॅट्समन आहेत मनसुब शहा. इनफॉर्म खेळाडू आहे. स्मॉल पकडअप डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. परंतु थोडासा संघर्ष सुरू आहे, कारण की हिमांशु पाटील एक चांगला गोलंदाज आहे, नामवंत खेळाडू आहे. आणि मी जयेश पाटील यांचं विशेष कौतुक करेन. भिवंडी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक खेळाडू त्यांनी निवडलेला आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय. सुरेख गोलंदाजी सरळ जाऊन दीपू माळी यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. येथे हा डॉट बॉल. दीपूने पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. सलग 4 षटकार लगावले. ऑन द टॉस खेळत आहेत. अप्पर कट चेंडूला पाठवलाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, परंतु जागेवर ते चेंडू थांबलाय. प्रतीक पाटील येत आहेत चेंडूवरती. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चेंडू सापडत नाहीये, परंतु सापडलाय. प्रतीक पाटीलला. मॅन फ्रॉम टेंभिवलीचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय.
विजेंद्र पाटील वेहेले ज्याने या सीझनमध्ये टेनिस बॉलमध्ये त्याच्या स्वप्नातील पहिली बाईक मिळवली. पिसेकर ग्राउंडवरती जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आणि मिटीला चेंडूवरती एकूण 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 धावा धावफलकावरती. 64 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. अजूनही 58 धावांची गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वैभव जाधवने पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. नक्कीच तशीच बॅटिंग पुन्हा एकदा करावी लागेल वैभव जाधवला. आर्यन भोईर येत आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून या टेनिस विश्वामध्ये फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. ऑन साइडला बिगिट पिकअप स्ट्रोक लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बाहुबली षटकार. नांदगावचा बाहुबली आणि हा बाहुबली षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय आर्यन भोईरचं. अजून एक तडाखा आपण पाहतोय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. 2 इन अ रो सलगचा ठोकलाय हा दुसरा षटकार. धावसंख्या 18. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. अर्ली बॅट स्विंग थोडीशी नाराज आहेत वैभव जाधव. हा देखील त्याला लॉंग ऑन किंवा मिड विकेटच्या दिशेने षटकार मारायचा होता. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. व्हेरिएशन आहे आणि चांगली गोलंदाजी. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. आर्यन भोईरने कमबॅक केलं या षटकामध्ये. सलगचा तिसरा आलाय डॉट बॉल. पहिले 2 चेंडू 2 षटकार आणि सलग 3 चेंडू डॉट आलेत. धावसंख्या 18 आहे. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. जिंकण्यासाठी नक्कीच 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. हिमांशु पाटील हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगला. आर्यन भोईर येत्या चेंडूवरती. नक्कीच मिळते 1च धाव. धावसंख्या नक्कीच 1ने पुढे जाईल. 25. जिंकण्यासाठी 39 ची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ नक्की शिल्लक आहे. 17 चेंडू बनवायच्या धावा 39. वैभव जाधव खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डाईव्ह लगावून जयेश पाटीलने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद वैभव जाधव. बॅक टू द पवेलियन.
चला श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या भांडूप स्ट्रायकर्स या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या. चला वाशिक शेख आपण या टॉस साठी. बॉबी येत आहेत आणि टॉपेज सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय बॉबीच्या बॅटमधून. हे चित्र आपण कारण इंटरनॅशनलला फार पाहत असतो. जेव्हा जेव्हा लेदर बॉल वरती नक्कीच टॉप एज लागतं तेव्हा तेव्हा तो पाठीमागे षटकार जातो. तेच चित्र आपण पाहिलं. बॉबीने हा षटकार लगावलाय. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनला आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. धावसंख्या नक्कीच 1ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केले. अजूनही 32 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमला वाईट यॉर्करचा वापर केला आहे. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या नक्कीच 1ने पुढे जाईल 33. अजूनही 31 बनवायचे आहेत या मॅच मध्ये मालेगाव टीमला. पुल करतायत. पुल अँड सक्सेसफुल. सीमारेषेच्या बाहेर षटकार. चला विनंती असेल श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. भांडूप स्ट्रायकर्स या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. अमित डांगरे सरांचे इथे आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने बदलापूर शहरातील एक नामवंत पंच, JP पॅनलचे गुणवान पंच, ज्यांना या सीझन मध्ये रतनबुवा पाटील चषकामध्ये देखील आपण पाहिलं. अमित डांगरे सरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार लगावलाय आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 39 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये AB सामर्थ्य 11 मालेगाव या टीमला. धावसंख्या 45 आणि 19 ची गरज आहे. नक्कीच विशाल शहा येतात. श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. खऱ्या अर्थाने अंडरम पासून सुरुवात झाली. TDPLचं सीझन गाजवलं आणि तिथून खऱ्या अर्थाने खुल्या गटातील अनेक मोठ्या मोठ्या टीम मध्ये त्यांची वर्णी लागली आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाहीये. शैलेश पाटील जे श्री साई स्पोर्ट्सचे सर्व आहेत, त्यांनी फार मोठा विश्वास नक्कीच दाखवला होता विशाल शहा यांच्यावरती आणि तो विश्वास त्यांनी देखील सार्थक ठरवला. टॉस केला जातोय. श्रीतेज 11 चरोली पुणे महेश नानगोडे. यस, टॉस जिंकलाय पुणे टीमने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 12 चेंडू 19 ची गरज आहे. बॉबी ऑन स्ट्राइक. सोहेल गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅक करा. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. डीप मधून फिल्डर येतील. शॉर्ट मिडविकेटला जयेश पाटील येत आहेत. अजय पाटील देखील आले होते फार वेगाने. चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत
या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. ए बी सामर्थ्य 11 मालेगाव या टीमने. मनसुब ऑन स्ट्राइक. अकरा चेंडू शिल्लक आहेत आणि 18ची गरज आहे या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार मनसुबने लगावलेत. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. एक धाव कंप्लीट केली आहे. स्वतः गोलंदाज येत आहेत चेंडूवरती, उचलतील तोपर्यंत एकच धाव मिळते. 10 चेंडू शिल्लक आहे. 17ची गरज या मॅच मध्ये. एक चांगलं बॅटल सुरू आहे. JP11 भिवंडी वर्सेस ए बी सामर्थ्य मालेगाव या दोन टीम मध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑनला. स्वतः गोलंदाज येत आहे. विनीत देखील आले होते. मिळते एकच धाव या षटकामध्ये. सोहेल चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 सिंगल आलेत या षटकामध्ये. 19 धावा नक्कीच बनवायचे होते आणि आता मात्र 16 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 16ची गरज. काल असाच सामना झाला होता. मांडा आणि नक्कीच तिसगाव या दोन टीम मध्ये. 12 चेंडू 18 धावा डिफेंड केल्या होत्या तिसगाव संघाने. केतन मात्रे त्या टीम मध्ये ॲज अ आयकॉन खेळले होते आणि तोच संघ क्वालिफाय झालाय टॉप 4 साठी. उद्यापासून 40+ थरार आपण अनुभवणार आहोत. तालुका हाफ, ओपन हाफ शनिवारी आणि रविवारी. परफेक्ट यॉर्कर परंतु दिशेपासून भरकटलाय. दिशाहीन हा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अजूनही 15 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू बनवायचे धाव 15. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी करतायत सोहेल. या 4थ्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू एकंदरीत शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू बनवायच्या धावा 14. सामना जिंकण्यासाठी नक्कीच चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील मालेगाव संघाला. बॉबी ज्याने षटकाराने सुरुवात केली होती. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक सीमा पार. हा येतोय षटकार. सात चेंडू 8ची गरज सामना जिंकण्यासाठी. स्विंग अँड मिस येतोय डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अब तक 56. 6 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी ए बी सामर्थ्य 11 मालेगाव या टीमला.
सावध एक्सप्रेस किरण पाटील येतोय. सहा चेंडू 8ची गरज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने सादिक सर येस मालेगाव टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा इशारा तर 1 बाउन्स आलेला आहे आणि त्याला चॅलेंज केलेला आहे ते म्हणजेच मालेगाव टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सर. डॉट बॉल येतोय. पाच चेंडू 8ची गरज. डेट चेंडू घोषित करतायत पंच. पाच चेंडू 8 डावा बनवायचे आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे चेंडू. पुन्हा एकदा बाउन्सर आणि बाईकच्या स्वरूपात नक्कीच एकदम मिळते. 4 चेंडू शिल्लक आहे. 7ची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉबी आहे स्ट्राईक एंडला ज्याने षटकार लगावून त्याच्या इनिंगची सुरुवात केली होती. तोच बॉबी आपण पाहतोय. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक सोहेल होते झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. किरण पाटील चांगली गोलंदाजी करतायत. या अंतिम षटकामध्ये 8 धावा डिफेंड करायच्या आहेत किरण पाटीलला. सावध एक्सप्रेस हा गोलंदाज पुल करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणताही नाहीये. दूरवरून फिल्डर येतील. चेंडू जागेवरती थांबलाय. हिमांशु पाटीलने हा चेंडू फील्ड केलाय. फेकी केली. तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे मालेगाव या टीमला. 2 चेंडू बनवायचे. धावा 4. पुन्हा एकदा मिसटायमिंग. झेलची शक्यता असे. विनीत माळी जज करतायत आणि कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. विनीत माळीने फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज. न्यू बॅट्समन. 1 चेंडू 4ची गरज सामना जिंकण्यासाठी.
अप्रतिम गोलंदाजी, मॅच विनिंग गोलंदाजी करताय सावत एक्सप्रेस हा गोलंदाज किरण पाटील. सावत गावामध्ये दोन गोष्टी भरपूर फेमस आहेत, एक किरण पाटील आणि आमचे दुसरे सोपान तिस्कर SA या ब्रँडचे ते सर्व आहेत. आणि टेनिस बॉलमध्ये अनेक जे स्टार खेळाडू आहेत त्या ब्रँडचे ते नक्कीच बॅट यूज करत असतात. भावेश पवार ब्रँड एम्बॅसेडर आहेत. चे पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जयेश पाटील जज करतायत आणि विकेट मिळवली आहे. 8 धावा डिफेंड केलेत किरण पाटीलने आणि हा सामना जिंकून दिलाय. JP11 भिवंडी या संघाने सलग 2 सामने जिंकलेत आणि तो संघ क्वालिफाय होतोय क्वार्टर फायनल साठी. अभिनंदन जयेश पाटील जे संघ मालक देखील आहेत, संघ नायक देखील आहेत आणि संपूर्ण संघाचं नक्कीच अभिनंदन. हार्ड लक. नक्कीच या A ग्रुप मध्ये नक्कीच मालेगाव संघ आणि मांडा संघ ने सहभाग नोंदवला, त्यांना आपण देऊया पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. आणि सलग 2 सामने जिंकून संघ दाखल होतोय क्वार्टर फायनल साठी JP11 भिवंडी संघ. अभिनंदन JP11 भिवंडी या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने 2 खेळाडू होते, परंतु